नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशरीर याच्या पेपर 1चे आज आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बघणार आहे. तर आज तुमचा रचनाशास्त्राचा पेपर 2 झाला. तुम्ही तो व्यवस्थित सोडवला असेल, व्यवस्थित सर्व क्वेश्चन्स कव्हर केले असतील आणि कोणताही क्वेश्चन ब्लँक सोडला नसेल अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला पेपर व्यवस्थित चांगला गेला असेल. तर आता तुमचे फक्त 2 पेपर राहिलेले आहेत, क्रियाशरीर पेपर 1 आणि क्रियाशरीर पेपर 2. मग तुमचं फर्स्ट इयर संपलं, म्हणजे बऱ्यापैकी थेअरी संपली, प्रॅक्टिकल राहतात. तर तुम्ही फ्री होऊन जाल. नंतर तुम्हाला खूप आरामच करायचा आहे. तर सध्या न आराम करता आता जे 2 पेपर राहिलेले आहेत तसं जसं तुम्ही सुरुवातीपासून एक्झामच्या प्रिपरेशन करत आलात तसंच त्याच ऊर्जेने तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2च्या क्रियाशरीरचा अभ्यास करा आणि मग तुम्ही थेअरीपासून फ्री व्हा. ज्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे ते व्यवस्थित संपूर्ण पहा व नीट ऐका. फक्त पाहू नका की क्वेश्चन कोणते ते बघून घेऊया, ते प्रॅक्टिस करूया. कारण कधी मी जे सांगतो आहे ते सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे ज्या गोष्टी सांगतो आहे त्यासुद्धा व्यवस्थित ऐका. व्हिडिओ जास्त लांब नसणार आहे. 7 ते 8 मिनिटामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी नक्कीच क्लिअर होतील. तर क्रियाशरीर पेपर 1 व्हिडिओला सुरुवात करण्याआधीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे की तुमचे वात, पित्त, कफ हे 3 दोष व्यवस्थित क्लिअर असणं गरजेचं आहे. जरी नसतील तरी ह्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला त्याच्यावर जास्त फोकस करायचं आहे. कारण बऱ्यापैकी पेपरमध्ये जास्त प्रश्न हे तुम्हाला जास्त वेटेजचे प्रश्न त्या 3 टॉपिक्सवर असणार आहेत. त्यामुळे पेपर 1साठी दोष आणि पेपर 2 करत असताना धातू हे 2 गोष्टी तुम्हाला डोक्यामध्ये फिट असले पाहिजे की क्रियाशरीरच्या पेपरमध्ये आपल्याला ह्या 2 गोष्टी पेपर 1 आणि पेपर 2साठी गरजेच्या आहेत. त्यानुसार तुम्ही अभ्यासाला बसताना माइंडसेट ठेवा. त्यानंतर पहिला SAQ बघायला गेलं तर तुम्हाला जो बेसिक गोष्टी आहेत क्रियाशरीरच्या, व्याख्या म्हणा किंवा त्याच्यावर, किंवा मग दोष, महाभूत गुण इत्यादींचे जे संबंध असतील, परस्पर संबंध, ते तुम्हाला चार्ट मी तुम्हाला टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहे. तसंच ज्याप्रमाणे आपण हा व्हिडिओ बनवतो मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा, तसंच व्हॉट्सअप ग्रुपवर आपण 1 दिवस आधी सर्व शॉर्ट नोट्स असतील, शॉर्ट चार्ट असतील, जे तुम्हाला रिव्हिजनसाठी गरजेचं असेल, किंवा काही कॉमन फॉर्मॅट असेल तर ते सर्व आपण व्हॉट्सअप ग्रुपवर अपलोड करत असतो. तो जर तुम्ही जॉईन केला नसेल तर त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. नक्कीच हा व्हिडिओ आणि त्या नोट्स तुम्हाला पेपरसाठी खूप इम्पॉर्टंट ठरतील आणि तुम्हाला ते पेपर लिहित असताना किंवा पेपरला बसल्यावर ते तुम्हाला जाणवेल सुद्धा. त्यानंतर तिथे दोष धातू मल मूल ही शरीरम असा श्लोकसुद्धा देतील डायरेक्ट. त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. त्यानंतर स्त्रोतच व्यवस्थित करून जा. बेसिक गोष्टी, संख्या, मूलस्थान, त्याचं महत्त्व, त्यानंतर दोषांची उत्पत्ती, त्यांच्या स्थानानुसार कर्म, ते तर आपण डिटेलमध्ये बघणारच आहे. आता मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वात, पित्त, कफ दोष हे तुम्हाला पेपर 1साठी खूप गरजेचे आहेत आणि ह्या तिघांचे सुद्धा आपल्याकडं श्लोक अवेलेबल आहेत, चार्ट अवेलेबल आहेत, कॉमन गोष्टी अवेलेबल आहेत. ते सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपवर अपलोड करणारच आहे. त्यानंतर तिसरा SAQ तुम्हाला दोषांचे वृद्धिक्षय लक्षणावर येतो. तिथं पण सेम. जर तुमचा वात, पित्त दोष व्यवस्थित असेल तर तुम्हाला तिथे बऱ्यापैकी फायदा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये होणार आहे. त्यानंतर षटक्रियाकाल व्यवस्थित करा. त्याची व्याख्या, 6 अवस्था कोणत्या आहेत, त्यानंतर प्रत्येक अवस्थाबद्दल थोडंफार माहिती पाहिजे. कमीत कमी एवढं माहिती पाहिजे की त्या अवस्थेचा अर्थ काय होतो. आणि मेन करून स्थान, संशय आणि व्यक्ती ही अवस्था बऱ्याचदा PYQजमध्ये विचारलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रकृती. तर वात, पित्त, कफ, प्रकृती जे श्लोक पाठ असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. नसतील तर कमीत कमी एक्सप्लेनेशन बघून घ्या. देह, मानस, प्रकृतीवर बऱ्याचदा पेपरमध्ये प्रश्न विचारला, SAQ असो किंवा LAQ असो. त्यानंतर आहाराचं निरुक्ती, व्याख्या, त्याचं आहाराचं व्यवस्थित वर्गीकरण बघून घ्या. त्यामध्ये अजून 2-3 SAQचे पॉईंट्स आहेत, जसं की आहार विधी विशेष आयतने, आहार विधी विधान, त्यानंतर आहार परिणामकर भाव, हे व्यवस्थित क्लिअर करून घ्या. कन्फ्युजन ठेवू नका कोणतेही. त्यानंतर अग्नीचे प्रकार, महत्त्व, बऱ्याचदा SAQ विचारतात अग्नी प्रकार. त्यामध्ये तुम्हाला भूताग्नी, धातुअग्नी, जठराग्नी हे सर्व लिहिणं गरजेचं असतं. कधी फक्त अग्नीचे प्रकार विचारतात, कधी एखादा टाईप डिटेलमध्ये विचारू शकतात. त्यानंतर अवस्थापाक, निष्ठापाक ह्याचा फरक पण विचारतात किंवा फक्त अवस्थापाक विचारू शकतात. विपाक व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर कोष्ठ आणि अग्निसंबंध किंवा त्याचे प्रकार. त्यानंतर मॉडर्नचा प्रश्न येऊ शकतो, सेल डेथ, होमिओस्टॅसिसमध्येच एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम म्हणून आहे, ते एकदा बघून घ्या. त्यानंतर रेस्पिरेटरीमधनं आला तर एक्सचेंज ऑफ गॅसेस, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, त्यानंतर लंग्सचं डिफ्युजन म्हणा किंवा त्याची व्हॉल्यूम, कॅपॅसिटी ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. ते पॉईंट्स व्यवस्थित कवर करा. त्यानंतर विटॅमिन्सचा मी तुम्हाला एक चार्ट अवेलेबल करून देईल. तो चार्ट जरी तुम्ही केला तरी एक्झामसाठी सफिशियंट आहे. त्यामध्ये सर्व विटॅमिन्स कवर होतील. त्यानंतर सलावरी ग्लँडचे फंक्शन्स. आता इथे मी तुम्हाला स्पेसिफिक ऑर्गन सांगणार, मग त्याचं फंक्शन पेपरमध्ये विचारणार नाही. त्यापेक्षा जे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे ऑर्गन्स आहेत त्याचं प्रत्येकाचे थोडेफार फंक्शन्स करून घ्या. आणि जसं तुम्ही एखादा ऑर्गन बघाल तसंच त्याचं प्रत्येकाचा डायजेस्टिव्ह ज्यूस असेल त्याचंसुद्धा फंक्शन पेपरमध्ये विचारू शकतात. ते एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर जे डायजेस्टिव्हच्या मुवमेंट आहेत, डिग्लुटिनेशन, डिफिकेशन, ते एकदा व्यवस्थित त्याचं मेकॅनिझम बघून घ्या. ते कधी SAQमध्ये विचारतात. त्यानंतर
डायजेशनची प्रोसेस, ॲब्झॉर्प्शन, कोणत्या ऑर्गनमध्ये कशाचं ॲब्झॉर्प्शन कसं होतं ते एकदा बघून घ्या. म्हणजे एकंदरीत तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम, गॅस्ट्रोइस्टेनल सिस्टीम, इंटेस्टायनल सिस्टीम खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नर्वस सिस्टीममध्ये काय विचारू शकतात, तर एखादा ऑर्गनचं फंक्शन विचारू शकतात. तर मेनली जे स्पायनल कॉर्ड, हायपोथॅलमस, मेडुला ऑब्लंगटा हे जे ऑर्गन आहेत ते व्यवस्थित करून घ्या. पॉन्स, सेरेब्रम प्रत्येकाचे फंक्शन्स बघून घ्या. एंडोक्राइन ग्लँड्समध्ये तुम्हाला SAQ, LAQ दोन्हीसाठी टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यामध्ये क्लासिफिकेशन जे बेसिक आहे, हॉर्मोन्स कोणते आहेत, कुठल्या ग्लँडचे कोणते हॉर्मोन्स आहेत, ग्लँड्स कोणते आहेत ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येकाची हायपर ॲक्टिव्हिटी झाल्यावर काय डिसीज होऊ शकतात किंवा काय सिम्पटम दिसतात ते माहिती पाहिजे. मेनली पिच्युटरी आणि थायरॉईडवर जास्त प्रश्न विचारतात आणि ॲड्रिनल कॉर्टिकचे हॉर्मोन एकदा बघून घ्या. त्यानंतर हे झालं SAQ संबंधित. तर जेवढे SAQ सांगितलेले आहेत, जेवढे पॉईंट सांगितले आहेत ते व्यवस्थित कवर करा. LAQ बघायला गेलं तर तुम्हाला तेच परत की दोष, कोणताही एक दोष तुम्हाला LAQला विचारतात. म्हणजे दोष जर तुम्ही व्यवस्थित केले तर पेपरमध्ये तुम्हाला 20 ते 25 मार्कांचा फायदा डायरेक्ट तिथे दिसून येणार आहे. फक्त 3 दोष तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आणि असं पण नाही आहे की आजपर्यंत कोणी काय वाचलेलं नसेल किंवा जरी वाचलं नसेल तरी व्हॉट्सअपवर मी जे तुम्हाला शॉर्ट नोट्स देणार आहे, नक्कीच ते तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फायदा ठरेल. 20 ते 25 मार्क खूप जास्त असतात. एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्याला पासिंग करायचं असेल त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर त्यांनी व्यवस्थित त्याकडे लक्ष द्या, दोष व्यवस्थित करा. त्यामध्ये काय पॉईंट असतात तर निरुक्ती, महाभूत, गुण, स्थान, प्रकार, कार्य, वृद्धिक्षय, प्रकृती. तर ह्यापैकीच फिरून पॉईंट्स तुम्हाला पेपरमध्ये दिसतील. त्यानंतर आहारावर प्रश्न, जर आहार विधिविधान LAQ येऊ शकतो. विरुद्ध आहार चान्सेस कमीच आहेत पण एकदा करून घ्या. प्रकृतीमध्ये शारीरिक प्रकृती ज्या आहेत त्या विचारतात. त्यानंतर प्रकृती निर्माणकर भाव हा सुद्धा एकदा विचारलेला प्रश्न आहे, तर PYQमध्ये बऱ्याचदा दिसून येतो. त्यानंतर डायजेशन ऑफ, आता फॅट, प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट ह्यांचं जे डायजेशन आहे ते व्यवस्थित करून घ्या. ह्यापैकी कोणत्याही एकावर तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर रेस्पिरेशन आणि एक्सचेंज, ते तर आपण SAQमध्ये बघितलं, तसंच LAQमध्ये सुद्धा विचारू शकतात कारण त्यामध्ये लिहिण्यासारखा मॅटर जास्त आहे. त्यानंतर एंडोक्राइन ग्लँड्सवरती LAQ जर विचारला तर बेसिक्स आधी विचारतील. एंडोक्राइन ग्लँड्स म्हणजे काय, त्याचं एनलिस्ट करा म्हणतील, हॉर्मोन्स लिहा म्हणतील आणि मग एखादी ग्लँड त्याचे हॉर्मोन्स विचारतील, त्याचे फंक्शन विचारतील. तर त्यासाठी थायरॉईड आणि पिच्युटरी व्यवस्थित करून घ्या. आणि नर्वस सिस्टीममधून ANS म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमची फिजिओलॉजी बऱ्याचदा विचारली जाते, त्याचे फंक्शन्स विचारले जातात. आणि सिनॅप्स एक म्हणजे बऱ्याचदा PYQमध्ये दिसून येतो तुम्हाला प्रश्न सिनॅप्स म्हणून, तर त्याचे थोडंफार कंटेंट बघून घ्या. चान्सेस आहेत जर पेपर थोडासा हार्ड लेवलला असेल तर असे पण प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसू शकतात. तर हे होते क्रियाशारीर पेपर 1 संबंधित मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओ 7 ते 8 मिनिटाचा असणार आहे, त्यासाठी व्यवस्थित सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ आणखीन पण समजला नसेल, काही डाऊट असतील तर व्हिडिओ परत एकदा पहा. त्याचप्रमाणे ह्या व्हिडिओसोबत व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आपण शॉर्टमध्ये ज्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या सर्व आपण अपलोड करणार आहे. तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लवकरात लवकर ह्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा आणि राहिलेल्या 2 पेपरचा अभ्यास व्यवस्थित करा. नक्कीच तुम्हाला यश भेटेल आणि पेपर तुम्हाला संपल्यावर एक आनंद असेल की पेपर आपल्याला व्यवस्थित गेलेले आहेत. तर आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.